गुड मॉर्निंग सर्वांना। तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते। तर मी सकाळी बनवला मस्त असा चहा। तर अगोदर चहाने सुरुवात होते सकाळची, नंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला। तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार होते मस्त अशी गोबीची भाजी, पानगोबीची। तर मी पानगोबीची भाजी बनवण्यासाठी एक कांदा, लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतला। नंतर मी गोबी बारीक चिरून घेतली। तर मला होता मार्गशीर्ष गुरुवाराचा उपवास। तर मी आमच्या ह्यांच्यासाठी माझ्या मुलासाठी, मिस्टरांसाठी मस्त अशी भाजी बनवली, मस्त गोबीची। तर तिघांपुरतीच भाजी बनवायची होती। तर मी मस्त अशी भाजी चिरून घेतली आणि सर्व साहित्य पण चिरून घेतलं। कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं, तेल चांगलं तापवून घेतलं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं आणि मोहरी आणि सर्व चिरलेलं टाकून घेतलं। कांदा, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त असं मिक्स करून घेतलं। तर 2 मिनटं मिक्स करायचं आणि मस्त असं कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा। नंतर मी मसाले सर्व काढून घेतले। लाल तिखट, कराळ चटणी, हळद, चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला। तर मस्त असं मिक्स करून घेतलं 2 मिनटं आणि नंतर चिरलेली गोबी टाकून घेतली। मस्त अशी चिरलेली गोबी टाकून घेतली आणि 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं मस्त असं। तर भाजी शिजण्यासाठी भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं। खूप छान भाजी होती पानगोबीची, डब्याला नेण्यासाठी पण खूप मस्त आहे। तर मुलांना शाळेवरती अशी सुकी भाजी बनवून दिलेली खूप मस्त लागते। हिरव्या मिरचीची पण खूप टेस्टी भाजी बनते पानगोबीची। तर मस्त अशी 2 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची। नंतर मी मस्त असा साबुदाणा बनवून घेतला, उपवासाचा साबुदाण्याची खिचडी बनवली। नंतर मी देवाची पूजा करून घेतली, देवाची मस्त पूजा मांडून घेतली आणि मस्त अशी पूजाची कथा वाचून घेतली आणि मस्त असं पूजा करून घेतली। देवाला नमस्कार करून घेतला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।